आणि गॅसचा तुटवडा या संदर्भात आपण रस्त्यावर उतरलेला आहोत. म्हणजे तुटवडा भासल्यानंतर त्याची भाव वाढले. हा अर्थकारणाचा नियम आहे. उत्तम बाळासाहेब ठाकरे या दादाकडून या मोदी सरकारचा महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांनी निसर्गाने केलेली वाताहत, शेतकऱ्यांना मिळालेला बाजारभाव आणि डिझेल, पेट्रोल, गॅस सर्वचाच वाढ झाल्यामुळे महागाईवर परिणाम झाला. आणि मला वाटते तर महिला गृहिणींना आजचा प्रपंच चालवणे कठीण होऊन बसलेला आहे. अशा याच्यामध्ये इराण आणि इराक युद्धाच्या संदर्भात ही काळजी केंद्र शासन आणि राज्य शासनाने घ्यायला हवी होती. तरी गेल्या वेळेस सुरुवातीचा काळ नोटाबंदीच्या वेळेस लोकांना अंधारात ठेवलं, रांगेत उभं ठेवलं आणि अनेक लोक त्या मृत्युमुखी पावली उन्हातानामध्ये. त्यानंतर कोविड काळामध्ये सुद्धा जनतेला ताटकळत ठेवलं, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. पण प्रत्यक्षात मात्र हजारो लोक आपल्यातून निघून गेली आणि त्याचाच परिणाम आधी गॅस दरवाढ, गॅसची टंचाई ही होणार आहे. याची तुम्ही काय काळजी घेतली म्हणून लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते खरगे साहेब, त्याचप्रमाणे विधिमंडळामधले आपले सर्व महाविकास आघाडीचे आमदार नेते बोलत असताना मला वाटते त्यांचं गळचेपी केलेली बोलू दिलेलं नाही आहे. एकीकडे तुम्ही असफल ठरला आहात, आज जनता होरपळून निघालेली आहे. पुन्हा गॅस तुटवड्यामुळे व्यापारी, लहान व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, गृहिणी सर्वजण अडचणीत आले. तो गॅस सिलेंडरच्या मागे धावताना दिसत आहे. त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून वाडे तालुक्याच्या वतीने ही सिलेंडर इथे ठेवून तिला हार घातलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. हे आजचे दिन असूच शकत नाही याची पूर्ण खात्री जनतेला पटलेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा वाडा तालुका आपला या गॅस दरवाढीचा आणि गॅस तुटवड्याबाबतचा जी काय त्यांनी काळजी घेतलेली नाही त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. महाविकास आघाडीचा होता का 9 रुपये गॅस वाढला होता ना एक बाई सिलेंडरवर येऊन बसली. अख्खा देश डोक्यावर घेतला होता की आमचा किचनचा बजेट कोलमडला, 9 रुपयात किचनचा बजेट कोलमडला. आज तुम्ही जर बघितला तर आजच 60 रुपयापेक्षा घरगुती गॅस हा जास्त वाढला. तुम्ही जर बघितलं असेल तर 70 वर्षामध्ये 350 रुपये गॅसचा दर होता आणि 10 वर्षामध्ये जवळजवळ 1000 रुपयाच्या दरम्यान गेला. एवढी चांगले आजचे दिन आपल्याला बघायला मिळत आहेत. आज तुम्ही जर बघितला तर देशाची प्रगती तुम्ही जर सांगत असाल तर ज्या काळामध्ये बघत होतो तर आपण काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळामध्ये मांडीची सोडून आपण गॅसकडे आलो आणि आता गॅस सोडून 5 स्टार हॉटेलपर्यंत चूल पेटवायची पाळी आली. अशा पद्धतीने मोदी है तो सब कुछ मुक्ती है अशा पद्धतीने सरकार सातत्याने करत असते. तुम्ही जर बघितलं असेल तर देशाचा आम्हा सर्वांचा त्या देशातल्या प्रत्येक झोपडीत जर गेले तर भारताचे 2 चांगले मित्र कोण असतील तर कोणीही सांगेल का रशिया हा आमचा मित्र आहे, इराण हा आमचा मित्र आहे. पण आता जर बघितलं तर मागच्या काळामध्ये जे पाकिस्तानच्या बरोबर युद्ध झालं तर या देशाला या सरकारने एकही मित्र ठेवला नाही का जो खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहील. सर्वात कमी दरात आपल्याला इस्रायल, रशिया आणि इराण हे तेल देत होते. आपला बंदर तिथे आहे, चाबार बंदर म्हणून इराणमध्ये आहे आणि रशियामधून सगळ्यात कमी दरामध्ये आपल्याला तेल दिले जाते आणि हे दोन्ही देशांमध्ये आपल्या करन्सीमध्ये आपण खरेदी करतो. आज जर बघितलं तर आम्हाला आमचा नेता सरेंडर झाल्यामुळे 30 दिवसात तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ शकता
म्हणजे आमचं सरकार आता व्हाईट हाऊस मधून चालायला लागलंय का? अशा पद्धतीने जर काम करत असेल तर देशातली जनता ही शून्य ती सातत्याने सांगत असते, नाम नरेंद्र काम सरेंडर. अशा पद्धतीने सरेंडर होण्याचं आमचं युद्ध थांबवण्याचं काम तात्या ट्रम्प करत असतील तर कशा पद्धतीने होणार? आमचं भाव ठरवण्याचा, आम्ही कुठल्या दुकानातून काय घ्यायचं, आम्ही काय खायचं, हा परदेशी माणूस जर ठरवत असेल तर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी आहुती दिली ते वर बघून आज काय बोलत असतील. अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर आज एक साईडला देशामध्ये कुठेही गॅस टंचाई नाही, आपोआप पसरवल्या गेल्या जाऊ. अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही कुठल्याही धाब्यावर जा, कुठल्याही हॉटेलमध्ये जा, इथे आजची किचनची परिस्थिती काय आहे ती बघायची. आज तुम्ही जर बघितलं तर ग्रामीण भागात यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये या भारतामध्ये 2 देश केलेला आहे. शहरातल्या लोकांना 25व्या दिवशी रजिस्ट्रेशन केल्यानंतर गॅस मिळेल आणि खेड्यातल्या लोकांना 45 दिवसामध्ये मिळेल. अरे आम्हाला आमच्या घोंगडी वाळवायला लागते, आम्हाला आमची बांधायला लागतो, आम्हाला मोठ्या पद्धतीने गॅसची गरज असते. शहरातली माणसं येते त्यांच्याकडे गिजरी असतो, आमच्याकडे गिजरी नसतो. तर त्यांना मोठ्या पद्धतीने गॅस पाहिजे असेल तर आमच्या लोकांना जो 20 दिवसात सिलेंडर देत होते तो 20च दिवसांमध्ये दिला पाहिजे, तो तुम्ही डायरेक्ट 45 दिवसात देणार. अशा पद्धतीने हे सरकार जेव्हा काम करत असेल तर हे धनाढ्यांचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे, आज वाटत नाही. आज तुम्ही जर एकदा टपरीवर गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल वाड्यातून उज्जैनी, आखाडा, निंबोली या भागातून लोक आली सकाळी लवकर आपल्या कामासाठी येत असतात आणि वाड्याच्या तहसीलमध्ये जातील, पोलीस स्टेशनमध्ये जातील, त्यांचा असणाऱ्या दवाखान्यामध्ये हे काम करतील. असलेले 10-5 रुपयाचा एक वडापाव खातील, परंतु वडापावच्या टपरीवर गेल्यानंतर आम्हाला गॅसच जर नसेल त्यांच्याकडे तर वाड्याच्या एसटी स्टँडवर काय चूल मांडून बसणार आहेत. अशा पद्धतीने सर्वसामान्यांचा विचार करणारे हे सरकार आहे. त्याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आज रस्त्यावर आले. आगामी काळामध्ये आमच्या घरामध्ये तुम्ही जर सांगितलं का कुठे गॅसची कनेक्शन तुम्हाला दिसणार नाही, आम्ही आता फाटी तोडत नाही, पर्यावरण आमचं वाचवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला गॅस दरवाढ ही सरकारने केलेली आहे की येत्या आठवड्यामध्ये संपूर्ण 60 रुपयाची दरवाढ केलेली आहे, ती कमी केली पाहिजे आणि आम्हाला 25व्या दिवशीच गॅस दिला पाहिजे. अशा पद्धतीने मागणी करण्यासाठी आणि या सगळ्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही आमचे 2 मित्र गमावलेला आहे. हा देश कुठल्या दिशेने चालवलेला आहे? देश कृत्रिमरित्या टंचाईकडे चाललेला आहे. ही टंचाई आहे ही सरकारच्या माध्यमातून, सरकारचा कोणाला पायपूस नाही, अंधला दळते आणि कुत्रं पीठ खाते. अशा पद्धतीने जेव्हा सरकार चालत असेल तेव्हा आम जनतेला कशा पद्धतीने वाऱ्यावर सोडलं जात आहे. तुम्ही नोटबंदीच्या ह्याच्यात बघितलं असेल, कोरोनाच्या ह्याच्यात सगळीकडे धंदा करण्याचं काम यांचं चालू आहे. आजही गॅसच्या ह्याच्यात आमच्याकडे गॅसचा तुटवडा होतो आणि आमचा अंबानी रिलायन्सच्या बरोबर अंबानीचे आणि अमेरिकेचे रिफायनरीचे कॉन्ट्रॅक्ट साईन होतात. अशा पद्धतीने देशातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं सरकार करतंय. ते नाम नरेंद्र काम अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, सर्वांना गॅस मिळालाच पाहिजे, गॅस तालुका वाडा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं या गॅस दरवाढीचा आणि तुटवडीचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो आणि त्याचं आम्ही आंदोलन वाडा बस स्थानकावर केलं आणि आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाड्या तालुक्यातली जी गॅस टंचाई आहे तर सर्वसामान्य गृहिणींना रांगेत उभं राहावं लागते अशी लक्षणं दिसायला लागलेली आहे. त्यामुळे कोविड आणि नोटाबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या त्या लागण्याची शक्यता आहे, त्याच्यातून जनतेला त्रास होऊ शकतो. ही आमची सर्व पदाधिकाऱ्यांची धारणा आहे आणि त्या पद्धतीने दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ कमी करू आणि जी टंचाई आहे ती टंचाई गृहिणींना किंवा छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसू नये याची पुरेपूर काळजी प्रशासन म्हणून आपण घ्यावी असं आम्ही आज निवेदन आपल्याला देत आहोत. आणि त्याच्यात शहराला
25 आणि ग्रामीणला 45 दिवसाचा हा तफावत ठेवलेली आहे ती कमी नाही. म्हणजे आम्हाला ही 25 दिवसातच शहरात जन्माला सुद्धा माणूस आहे आणि खेडेगावात जन्माला सुद्धा माणूस आहे. आणि आम्हाला जास्त गॅस लागतो का शहरातला माणूस एवढाच लागतो. नोटाबंदी मध्ये लोकांनी रांगेत उभं राहून सर्व अनुभव घेतलेला आहे. अनेक बांधव भगिनी या रांगेत उभं राहून उन्हातान्हात दगावलेले आहेत. त्याचीच प्रचिती आपल्याला कोविडच्या काळात सुद्धा आली, लॉकडाऊन मध्ये आली आणि त्याची परिणिती म्हणून कदाचित गॅस दरवाढ आणि गॅसची असलेली टंचाई याच्यामुळे गृहिणींना, कुटुंबाला, शेतकऱ्यांना, महिलांना, सर्वांना याचा, छोट्या व्यापाऱ्यांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणि गॅस दरवाढ आणि गॅस टंचाई ही कमी झालीच पाहिजे यासाठी वाडा तालुका आणि वाडा शहर शाखेच्या वतीनं आम्ही आज आंदोलन उभं केलेलं आहे. महाविकास आघाडीचा सर्व काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अशा वतीनं आंदोलन उभं केलं. वाड्यातल्या जनतेने या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर ज्यासाठी लोकांना त्रास होत राहिलाय आणि कोणीतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे. विरोधक म्हणून आमचा कर्तव्य आहे आणि लोकशाहीला कर्तव्य आम्ही आज बजावत आहोत, जेणेकरून ही गॅस दरवाढ आणि गॅस टंचाई रद्द झालीच पाहिजे. या भावना जनतेच्या तीव्र आहेत. नुसते स्वप्नरंजन आणि फेक नरेटिव्ह पसरून देश चालवता येत नाही आणि फेक नरेटिव्ह पसरून या देशातले प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेचे असलेले प्रश्न हे सुटलेच पाहिजेत आणि ते सुटताना दिसत नाही. महागाई, बेरोजगारी, अनेक ठिकाणी झालेले इंधन दरवाढ, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना, निसर्ग दृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेला मनस्ताप, त्यांची कर्जमाफी, या सगळ्याचा सर्वांगीण विचार करता रस्त्यावर उतरणं आमचं कर्तव्य तो आम्ही आज वाडा तालुक्याच्या वतीने बजावलेला आहे. आम्ही त्याचा या दरवाढीचा आणि टंचाईचा, गॅस दरवाढीचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. गॅस दरवाढ 60 रुपये गॅस दरवाढ झाली आणि इथे मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई आहे. याचा सर्वांचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सहयोगी पक्षाच्या वतीने आज इथे निषेध आंदोलन करण्यात आलं. देशामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम टंचाई आहे का काय आहे हे आम्हाला समजत नाही. सरकारचे प्रतिनिधी दोन प्रश्न देशामध्ये टंचाई नाही अशा पद्धतीने सांगतात. प्रत्यक्ष ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात टंचाई दिसते. लोकांना मोठ्या प्रमाणात गॅस मिळत नाही. हॉटेलला, टपरीवर गेल्यानंतर लोकांना खायला मिळत नाही. चूल पेटवण्याची पाळी आलेली आहे. अशा पद्धतीने हे करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज इथे आंदोलन करण्यात आलं.